मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराठीमध्ये जरांगेंचं आमरण उपोषण होत आहे। मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयरे कायद्यासाठी जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषण बघायला मिळणार आहे। पोलिसांनी परवानगी नाकारून सुद्धा जरांगे उपोषणावरती ठाम आहेत। अंतरवाली सराठीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा या क्षणाला तैनात करण्यात आलेला आहे। 10 वाजता जरांगे पाटील यांच्या या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी आपल्याला जालन्यातल्या अंतरवाली सराठीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसतोय। आणि याच विषयी अधिक बोलूया। सचिन जिरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अंतरवाली सराठीमधनं। सचिन, आता जरांगे पाटील हे आंदोलन करण्यावरती उपोषण करण्यावरती ठाम आहेत। दुसरीकडे पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये तिथे नेमकं काय चित्र दिसतंय? आंदोलक त्या ठिकाणी, समर्थक त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच गुरु, समर्थक हे सकाळी 7 वाजेपासूनच यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतो आपण त्याच ठिकाणी आहोत अंतरवाली सराठीमध्ये, जिथं मनोज जरांगे पाटील येत्या काही मिनिटांमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करतील। हे 4थं उपोषण आहे त्यांचं याच ठिकाणी, आमरण उपोषण ज्या ठिकाणी ते आता सुरू करणार आहेत। आपण जर पाहिलं तर ही परवानगी नाकारलेली आहे या उपोषणाला आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या गावाच्या परिसरामध्ये, गावातल्या ज्या प्रमुख प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त मोठा ठेवण्यात आलेला आहे। साध्या वेशातील पोलीस असतील किंवा दंगा काबू पथक असेल, हे सर्व या गावामध्ये दाखल झालेले आहे आणि पहिल्यांदा उपोषण सुरू होण्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या गावामध्ये पाहायला मिळत आहे। कुठेतरी हे जे मराठा आंदोलक येत आहेत राज्यभरातून अंतरवाली सराठीमध्ये, त्यांच्या मनातली एक धाकधूक देखील पाहायला मिळते। त्यामुळे थोड्याच वेळात आता हे आंदोलन सुरू होणार आहे। पोलीस देखील या सर्व याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी कालच आवाहन केलं होतं, सध्या शेतीच्या कामाचे दिवस आहेत त्यामुळे येऊ नये, कारण की आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच त्यांचे गावातल्या काही लोकांनी इथं उपोषण करू नका अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। गर्दी होती, विद्यार्थ्यांची शाळा असते, अशा पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन होत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देखील खबरदारी घेतल्याचं दिसतंय, कारण की त्यांनी आवाहन केलं समाज बांधवांना की आता या ठिकाणी येऊ नये, मी उपोषण करणार आहे आणि परवानगी नाकारली असताना देखील आता ते उपोषणाला थोड्या वेळात बसतील आणि महाराष्ट्र राज्यभरातून या ठिकाणी मराठा आंदोलक यायला आता सुरुवात झालेली आहे। गुरु, अर्थात त्यामुळे आता जरांगे पाटील या उपोषण स्थळावरनं काय भूमिका मांडतात आपल्याला बघायला हवंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।